तर मंडळी येत्या 7 सप्टेंबरला आहे गणेशोत्सव. तो गणपती सणानिमित्त आज आपण चाललेलो आहोत गावाला. आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 वाजलेल्या रात्रीचे 8:30 आपण आलेलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनसला. 9 वाजताची आपली ट्रेन आहे. कोणती ट्रेन आहे तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. टायमिंग काय काय आहे, कुठे कुठे स्टॉपेज असणार आहे, सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि माझ्यासोबत या पूर्ण प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. सो हॅलो गाईज, मी शुभम मायकर स्वागत करतो तुमचं परत एकदा आपली यूट्यूब चॅनल SM स्टार जी मध्ये. तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनसला आणि गणपतीला गावी जाण्यासाठी आज आपला प्रवास होणार आहे. एका स्पेशल ट्रेन आहे आणि ती ट्रेन आहे लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ गणपती स्पेशल ट्रेन आणि जिचा ट्रेन नंबर असणार आहे लोकमान्य टिळकवरून कुडाळसाठी 01167 आणि कुडाळवरून लोकमान्य टिळकसाठीचा नंबर असणार आहे 01168. सो आत्ताच आपण पोहोचलेलो आहोत प्लॅटफॉर्मवरती आणि ट्रेनसुद्धा आताच लागलेली आहे. सो तुम्हाला सगळं काही इंटिरियर वगैरे दाखवणार आहे, टायमिंग्स वगैरे सगळं काही सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत राहतो, बघत राहायचं आहे तुम्हाला. चला आता तुम्हाला या लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ गणपती स्पेशल ट्रेनच्या टायमिंग्सबद्दल सांगतो. बघा इकडनं लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल रात्री 9 वाजता, ज्याचा ट्रेन नंबर असेल 01167 आणि कुडाळला पोहोचेल सकाळी 9:30 वाजता. आणि तिकडनं कुडाळवरून सुटेल दुपारी 12 वाजता, जिचा ट्रेन नंबर असेल 01168 आणि ती परत लोकमान्य टिळक टर्मिनसला येईल रात्री 1 वाजता. आणि गणपती स्पेशल ट्रेन असल्यामुळे फक्त दिनांक 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे आणि त्याच्यानंतर ही ट्रेन बंद केली जाईल. कारण गणपती स्पेशल ट्रेन आहे, त्यामुळे गणपती सीझन पुरताच मर्यादित असेल. सो हे लक्षात ठेवा. बाकी या ट्रेनच्या कोचेसबद्दल सांगायचं झालं तर टोटल 20 डब्यांची ही ट्रेन आहे. ICF रेक्ससोबत चालवली जाणार आहे आणि या ट्रेनमध्ये तुम्हाला थर्ड ACचे 2 डबे भेटणार आहेत, स्लीपरचे 12 डबे आहेत आणि जनरल कोचेससुद्धा आहेत. 4 डबे जनरलचे असणार आहेत. बाकी 2 SLR अशी ही टोटल 20 डब्यांची ICF सोबत चालवली जाणारी ट्रेन आहे. तर आपली ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 6 नंबरला लोकमान्य टिळक टर्मिनसच्या. आणि इकडे तुम्ही समोर बघू शकता बोर्ड लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई कुडाळ गणपती स्पेशल ट्रेन आहे. आपला आज प्रवास होणार आहे स्लीपर क्लास कोचमधून. सो आपल्या समोरच कोच आहे. जरा तुम्हाला पटापट इंटिरियर दाखवून घेतो आपल्या स्लीपर क्लास कोचचा. तर आहे आपला स्लीपर क्लास कोच S3 कोच नंबर आहे, तुम्ही बघू शकता. अजून तरी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून पूर्ण गाडी एवढी भरलेली नाही आहे, पण पुढे पुढे जशी जाईल खाण्यापिण्याला तसे आपल्याला भरताना दिसेल. तुम्ही बघू शकता इंटिरियर कोचचा. अजून तरी कोच रिकामेच आहेत बऱ्यापैकी. तो असा काही या लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ गणपती स्पेशल ट्रेनचा इंटिरियर आहे. ICF कोचेस आहेत, पण एकदम नीट अँड क्लीन ट्रेन आहे. इकडे पाणी वगैरे तर येतच आहे, इकडे बाथरूम वगैरे आहे. तो ठीक आहे, ट्रेन एकदम क्लीन आणि नीट आहे. चला आपल्या प्रवासाला सुरुवात व्हायच्या अगोदर मी तुम्हाला पटापट पुढे जाऊन आहे तर या ट्रेनला लोको कोणता लागला आहे ते दाखवतो. इलेक्ट्रिकच लागला असेल 100%. बघूया कोणता शेडचा आहे आणि कोणता लोको आहे तो लागला जातोय. लोकोमोटिव्ह फायनली अटॅच झालेला आहे. लोकोमोटिव्ह आहे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वॅक 9 भगत कोटी या शेडचा. तो भगत कोटी शेड कुठे आहे ते जरा कमेंट करून नक्की सांगा. आणि आताच लोकोमोटिव्ह अटॅच झालेला आहे. डिपार्चर टाईम आहे 9 वाजताचा आणि आता 9:30 वाजलेले आहे. 12 तास डिले तर इकडेच राहते आणि पुढे किती डिले होते ते आता बघूया. तर तुम्हाला गाडी सुटायच्या अगोदर पटकन या गाडीचा जनरल कोचसुद्धा दाखवून घेतो. सो बघू शकता तुम्ही जनरल कोच. आता तरी सध्या रिकामाच आहे, एवढी गर्दी नाही आहे बऱ्यापैकी. सीट बाय सीटच लोक बसलेली आहेत. बाहेरनं बघू शकता तुम्ही, एवढी नाही आहे गर्दी. चला वाजलेले आहेत रात्रीचे बरोबर 9:40 आणि आपली लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ गणपती स्पेशल ट्रेन निघाली आहे लोकमान्य टिळक टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून कोकणात गणपतीसाठी जाण्यासाठी. सो गणरायाच्या नामस्मरणाने आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया.
ट्रेनचा पहिला थांबा असणार आहे ठाणे स्टेशनला आणि ठाण्याचा टायमिंग लक्षात ठेवा 9:27 ठाण्याचा या ट्रेनचा टायमिंग असणार आहे. बाकी जे जो अकर्माने जनरलमधला प्रवास करणार असेल त्यांनी लक्षात ठेवा जनरलचे डबे 4च आहेत आणि LCDला डबे ते फुल होतात. त्यामुळे जर तुम्ही ठाण्यावरनं ट्रेन पकडणार असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला बसायला जागा आहे ती भेटणार नाही, खाली बसावं लागेल आज तरी. आणि उद्या आणि परवा तर बघायलाच नको आहे किती गर्दी असेल. स्लीपर कोच बघा आता पूर्णपणे आहे तो फुल झालेला आहे, सगळेजण आलेले आहे आणि आपली ट्रेनसुद्धा डिपार्ट झालेली आहे ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून. राजधानी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 येथून सुटण्यासाठी तयार आहे. आम्ही आपल्या सुखदायी यशस्वी व मंगलमय प्रवासाची प्रार्थना करतो. तर मंडळी ट्रेनचा दुसरा हॉल्ट असणार आहे पनवेल जंक्शनला, ज्याचा स्टेशन कोड आहे PNVL. आणि पनवेलला लास्ट टाइम मी आलेलो पश्चिम रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या बांद्रा मडगाव एक्सप्रेसने, त्याचासुद्धा व्लॉग आपण बनवलेला आहे. नसेल बघितला तर लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन तुम्ही बघू शकता. आपली ट्रेन थांबलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 6ला आणि प्लॅटफॉर्म नंबर 7ला आलेली आहे 12133 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेस. आणि हा CSMT खोलणारा पहिला डबा जनरलचा बघू शकता पूर्णपणे पॅक आहे आणि डब्याचे दरवाजे पण बंद करून ठेवलेले. आता मंगळूर 100% जाणार आपल्याला ओव्हरटेक करून पुढे. किस नंबर पे कौन से है? वाजलेत पहाटेचे 4:45 आणि ट्रेन आपली आलेली आहे चिपळूण स्टेशनला, ज्याचा स्टेशन कोड आहे CHI. आणि चिपळूणला ट्रेन आलेली आहे 2.5 तास डिले झाली आहे, कारण मंगलोर एक्सप्रेस तुम्ही बघितलेच पनवेलला आहे ती ओव्हरटेक केली आणि त्याच्यानंतर परत वीरला आहे ती भावनगर कोचुवेली एक्सप्रेसने ओव्हरटेक केली आणि त्यामुळे 2.5 तास डिले चिपळूणला ट्रेन झालेली आहे. ऑफिशियल टायमिंग जो आहे चिपळूणचा तो आहे 2:15 रात्रीचा. तर मंडळी ट्रेन आपली आलेली आहे सावर्डा रेल्वे स्टेशनला, ऑफिशियल स्टॉप आहे ट्रेनचा आणि आपला प्रवास होणार आहे रत्नागिरीपर्यंत. सो स्लीपरची या ट्रेनची रत्नागिरीपर्यंतची तिकीट आहे 385 रुपये आणि थर्ड AC सुद्धा आहे या ट्रेनमध्ये, ज्याची तिकीट आहे 1050 रुपये. सो 2 मिनिटाचा हॉल्ट असणार आहे सावर्डा या स्टेशनला. तर मंडळी ट्रेन आपली आलेली आहे संगमेश्वर स्टेशनला. संगमेश्वरला ट्रेन आलेली आहे
6:15 वाजता सकाळी. आणि पटापट तुम्हाला या ट्रेनच्या स्टॉपेजबद्दल सांगतो. बघा, पनवेलनंतर या ट्रेनला पेनला स्टॉप आहे, त्याच्यानंतर पुढे रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, त्याच्यानंतर सावर्डा, संगमेश्वर आणि रत्नागिरीच्या पुढे आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्टेशनला या ट्रेनचा स्टॉप असणार आहे. बाकी संगमेश्वरला ट्रेनचा 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. ही संगमेश्वरला ट्रेन येईपर्यंत बघा उजाडलेला आहे पूर्णपणे. आणि आता मस्तपैकी व्ह्यू आपल्याला बघायला भेटतील संगमेश्वर ते रत्नागिरी या सेक्शनचे. आणि संगमेश्वर स्टेशन बघा यार, एक नंबर. प्लॅटफॉर्म नंबर 2ला आलेली आहे ट्रेन आहे 50104 रत्नागिरी दिवा पॅसेंजर. सो ही ट्रेन आलेली आहे, हॉल्ट आहे इथं संगमेश्वर स्टेशनला. आणि आपली ट्रेन आता डिपार्ट करेल संगमेश्वरवर. तर म्हणजे ट्रेन आपली आलेली आहे उक्षी रेल्वे स्टेशनला. ट्रेनचा ऑफिशियल स्टॉप नाही, फक्त क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबलेली आहे. आणि यार हे उक्षी रेल्वे स्टेशन कोकण रेल्वेवरचं सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन आहे. वाटलं नव्हतं इकडे ट्रेन थांबेल म्हणून, पण यार थांबली. वॉटरफॉल पण तुम्हाला बघायला भेटतात उक्षी रेल्वे स्टेशनला जर तुमची ट्रेन क्रॉसिंगला थांबली तर. सो असं एक सुंदर रेल्वे स्टेशन आहे उक्षी. इकडे माकडं बघा किती आहेत उक्षी रेल्वे स्टेशनला, पुन्हा ट्रॅकवरती बसलेले आहेत.
मुळशी स्टेशनवरून ट्रेन झालेली आहे डिपार्ट आणि आता येईल करवडे टनल, पण त्याच्या अगोदर येतो रानपाट धबधबा. तर मंडळी 330 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलेलो आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. ट्रेनचा रत्नागिरीचा पोहोचण्याचा टायमिंग होता सकाळी 4:30चा. आता वाजले 7:30, म्हणजे 3 तास ट्रेन डिले आलेली आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. सो स्पेशल ट्रेन आहे त्यामुळे डिले तर होणार आहे, नाहीतर ट्रेन 5 ते 6 तास सुद्धा लेट असते, पण 3 तास लेट म्हणजे काहीच नाही स्पेशल ट्रेन म्हणून. सो हा ब्लॉग तरी आता इथंच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय.